शिवाजी पार्ककडे निघालेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा हा ताफा आपण बघतोय अंत्यदर्शनासाठी आणि आता शिवाजी पार्ककडे निघालेला आहे। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच शिवाजी पार्क इथे पोहोचत आहेत, तर मुख्यमंत्र्यांचा ताफा देखील शिवाजी पार्क इथे पोहोचत आहे। एअरपोर्टच्या बाहेरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्ककडे रवाना होणार आहेत। काही वेळातच ते आता इथे पोहोचतील, मुंबई विमानतळावर पोहोचतील आणि त्या ठिकाणाहून ते शिवाजी पार्क या ठिकाणी जाणार आहेत। तर दुसऱ्या ठिकाणी लता दीदींची अंतिम यात्रा आता शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचत आहे। काही मिनिटातच लता दीदींची अंतिम यात्रा जी आहे ती शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचते। आणि आताची दृश्य आपण बघतोय सिद्धिविनायक मंदिराच्या इथनं आता अंत्ययात्रा जी आहे ती पुढे सरकू लागलेली आहे। डावीकडे आपल्याला सिद्धिविनायक मंदिर दिसतंय आणि त्याच्या समोर आपण बघतोय अंत्ययात्रा आता पुढे सरकते, म्हणजे आता काही क्षणातच शिवाजी पार्क इथं ही अंत्ययात्रा पोहोचेल। तर दुसरीकडे सीएम उद्धव ठाकरे हे देखील आता निघालेले आहेत आणि काही क्षणात ते देखील शिवाजी पार्क इथं पोहोचतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता त्यांचं विमान लँड होतं आणि ते देखील काही क्षणातच शिवाजी पार्क इथं दाखल होतील। मुख्यमंत्री शिवाजी पार्क इथे पोहोचत आहेत, त्यांच्या गाड्यांचा हा ताफा, तर चाहत्यांची झालेली गर्दी। प्रभादेवीच्या या परिसरामध्ये लता दीदींना अखेरचं नमन करण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे। आपण बघतोय डावीकडची दृश्य आहेत ती म्हणजे सिद्धिविनायक मंदिराच्या इथून पुढे आता अंत्ययात्रा जी आहे ती आलेली आहे आणि आता काही क्षणातच शिवाजी पार्क इथे अंत्ययात्रा दाखल होईल। तर उजवीकडची दृश्य आहेत छत्रपती शिवाजी पार्क इथली, वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे उपस्थित आहेत, लष्कराचे अधिकारी उपस्थित आहेत आणि आता अंतिम संस्काराची संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। अर्थात कडेकोट असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण काही क्षणात इथं सीएम पोहोचतायत, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अगदी काही क्षणात शिवाजी पार्क इथं दाखल होत आहेत। नक्कीच, आणि लता दीदींची अंतिम यात्रा जी आहे ती देखील आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचेल आणि शिवाजी पार्क इथे लता दीदींचं अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे। मान्यवर जे आहेत ते लता दीदींना इथे श्रद्धांजली अर्पण करतील, पुन्हा एकदा मानवंदना या ठिकाणी दिली जाईल आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लता दीदींच्या चाहत्यांसाठी इथे अंत्यदर्शनाची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यांना देखील लता दीदींचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचतायत, हा मुख्यमंत्र्यांचा ताफा आहे। मुख्यमंत्री काही वेळातच आता शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचतायत, आपण त्यांचा हा ताफा देखील या ठिकाणी फॉलो करतोय। मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते फारसे बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे ते ब्रिजखंडी किंवा प्रभुकुंज या ठिकाणी दिसले नाहीत, मात्र मुख्यमंत्री लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क या ठिकाणी जात आहेत। हा मुख्यमंत्र्यांचा ताफा आपण इथे पाहतोय। तसंच काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होत आहेत आणि ते देखील थेट शिवाजी पार्क या ठिकाणी जाणार आहेत। तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील मुंबईत दाखल झाले असून ते देखील शिवाजी पार्क इथे येणार आहेत। राज्यातले सगळे मंत्री आता सध्या शिवाजी पार्क या ठिकाणी उपस्थित आहेत। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे संपूर्ण व्यवस्थेवर या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। दोन दृश्य आपण बघतोय, एक म्हणजे अंत्ययात्रा आता कुठच्याही क्षणी शिवाजी पार्क इथं दाखल होईल। डावीकडची दृश्य आहेत, दुतर्फा कशा प्रकारे मोठ्या संख्येने चाहते जे आहेत ते या अंत्ययात्रेत सामील झालेले आहेत।
तर उजवीकडची दृश्य आहेत. इथं लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी, नेव्हीतले अधिकारी आणि एअरफोर्सचे अधिकारी देखील आपण बघतोय सज्ज आहेत. इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. काही वेळासाठी चाहत्यांसाठी अंत्यदर्शन जे ते खुलं केलं जाईल आणि त्यानंतर अंतिम संस्काराला सुरुवात होईल. सीएम उद्धव ठाकरे कुठच्याही क्षणी शिवाजी पार्क इथं दाखल होतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता मुंबईत दाखल होत आहेत आणि ते काही वेळातच शिवाजी पार्क इथं पोहोचतील. नक्कीच लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि काही वेळातच ते छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचत आहेत. तर मुख्यमंत्री देखील शिवाजी पार्ककडे निघालेले आहेत. काही वेळातच ते देखील शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झाले असून काही वेळातच ते शिवाजी पार्क येथे पोहोचत आहेत. तर ही दृश्य लता दीदींची अंतिम यात्रा जी आहे ती शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचते. पुढच्या काही मिनिटांमध्ये शिवाजी पार्कवर लता दीदींचं पार्थिव आणलं जाते. दोन दृश्य, शिवाजी पार्क या ठिकाणी देखील मोठी गर्दी झालेली आहे. सर्वसामान्यांना देखील लता दीदींचं अंतिम दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे. दोन दृश्य आपण बघतोय. काही क्षणातच आता गाड्यांचा ताफा जो आहे तो शिवाजी पार्क इथे दाखल होईल. अंत्ययात्रा जी आहे ती शिवाजी पार्क इथे पोहोचेल आणि शिवाजी पार्क इथे देखील अंतिम संस्काराची तयारी आता पूर्ण झालेली आहे. अनेक मान्यवर तिथे उपस्थित आहेत. तसंच लष्कराचे अधिकारी आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित आहेत. सीएमच्या गाड्यांचा ताफा देखील काही क्षणात सीएम उद्धव ठाकरे हे देखील आता शिवाजी पार्क इथं पोहोचत आहेत. मात्र जसजसं छत्रपती शिवाजी पार्क जवळ येत आहे तशी आपण बघतोय अंत्ययात्रेतली गर्दी जी आहे ती देखील चाहत्यांची वाढत चाललेली आहे. अगदी क्षणाक्षणाला ही गर्दी वाढत चाललेली आहे. लता दीदी अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत, जयघोष केला जातोय. उजवीकडची दृश्य आहेत ती देखील लाईव्ह दृश्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथली दृश्य. लता दीदी यांचं पार्थिव काही वेळात इथं पोहोचेल आणि त्यानंतर त्यांना मानवंदना दिली जाईल आणि मंत्रोच्चारामध्ये त्यानंतर मुखाग्नी दिला जाईल. सीएम उद्धव ठाकरे हे कुठच्याही क्षणी शिवाजी पार्क इथं दाखल होतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता मुंबईत पोहोचलेले आहेत आणि आता काही क्षणात बाय रोड ते शिवाजी पार्क इथं दाखल होतील. भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येनं त्यांचे चाहते जे आहेत ते शिवाजी पार्कवर जमा झालेत. आजपर्यंत या शिवाजी पार्कनं अनेक सभा पाहिलेल्या आहेत, अनेक उत्सव पाहिलेले आहेत. मात्र आज हे शिवाजी पार्क देखील शोकाकुल झालेलं असेल, कारण आता काही क्षणात या अंत्यसंस्काराला सुरुवात होते. शिवाजी पार्कवर या ठिकाणी लता दीदी विसावा घेतील. शिवाजी पार्क या ठिकाणी लता दीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. आणि केटरिंग कॉलेजवरनं आता पुढे आपण बघतोय अंत्ययात्रा ही सरकते आणि आता शिवाजी पार्कच्या सिग्नलपर्यंत ही अंत्ययात्रा येईल आणि त्यानंतर तिथून उजवीकडनं वळून अंत्ययात्रा जी आहे ती शिवाजी पार्क इथं दाखल होईल. मात्र प्रचंड मोठी रांग जी आहे ती चाहत्यांनी लावलेली आहे. हजारोच्या संख्येनं लता दीदी यांचे चाहते तिथे ताटकळत उभे आहेत. एक अखेरचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या लता दीदीला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी तिथं चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. नक्कीच वैभव, आणि शिवाजी पार्कला होणारी इथे गर्दी ही काही नवीन नाहीये. शिवाजी पार्कनं ही गर्दी नेहमीच या ठिकाणी अनुभवलेली आहे. मात्र आज लता दीदींना निरोप देण्यासाठी अगदी भावना उचंबळून आलेल्या असताना त्यांचे सगळे चाहते फक्त त्यांचं एक अंतिम दर्शन या ठिकाणी घडावं यासाठी तासनतास रांगांमध्ये उभे आहेत. ही झालेली गर्दी ही खूप वेगळी गर्दी आहे, कारण आपल्या लाडक्या दीदींना निरोप देण्यासाठी अवघी मुंबई या ठिकाणी लोटलेली आहे. शिवाजी पार्कवरची ही दृश्य आपण पाहतोय. व्हीव्हीआयपी या ठिकाणी येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच शिवाजी पार्कवर दाखल होतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील शिवाजी पार्ककडे निघाले असून ते देखील काही क्षणात शिवाजी पार्कवर पोहोचणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देखील शिवाजी पार्कवर काही वेळातच पोहोचतील.
संपूर्ण शिवाजी पार्कचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो फुलांनी असा सजवण्यात आलेला आहे। सूरसम्राज्ञीला त्याच शानमध्ये निरोप देण्यासाठी म्हणून शिवाजी पार्कवर तशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। आणि हे दृश्य आपण बघतोय जिथं राज ठाकरे राहतात त्यांची ती जी गल्ली आहे तिथपर्यंत आता ही अंत्ययात्रा पोहोचलेली आहे। पार्क मध्ये पोहोचत आहे। लता दीदींचा पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। लता दीदींचे शोकाकुल कुटुंबीय मात्र निखिला थेट त्यांच्या कुटुंबियातील सदस्य तर आहेतच, मात्र आज प्रत्येक चाहता हा त्यांच्या कुटुंबाचा सदस्य असल्यासारखंच अश्रू ढाळतोय। सगळा देश आपण बघतोय शोकसागरात बुडाला आणि ही सिग्नलला आपण बघतोय अंत्ययात्रा जी आहे ती उजवीकडे वळतीये। शिवाजी पार्क आलेला आहे। शिवाजी पार्कच्या अगदी कोपऱ्यावरती देखील आपण बघतोय असंख्य चाहते जे आहेत ते गर्दी करून अंतिम दर्शनासाठी उभे आहेत। शिवाजी पार्क इथं आता अंत्ययात्रा दाखल झालेली आहे। थेट दृश्य आपण पाहतोय लता दीदींचा अखेरचा प्रवास आणि लता दीदींची अंत्ययात्रा शिवाजी पार्क या ठिकाणी पोहोचली आहे। लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेला हा जनसागर। शिवाजी पार्कवर चाहत्यांनी अशी मोठी गर्दी केली आहे। एकीकडे असलेला समुद्र तर दुसरा आपण हा समुद्र निखिला बघतोय कशा प्रकारे हा जनसागर उसळलेला आहे आणि एक अंतिम दर्शन एकदा डोळे भरून आपल्या लाडक्या लता दीदीला बघावं यासाठी हा उसळलेला जनसागर आपण बघतोय। पोलिसांना देखील त्यांना कंट्रोल